राज्यातील एकल महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांना कायदेशीर कवच देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाण्यात महिला व बाल विकास विभागामार्फत एकल महिला दिन निमित्त आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय एकल महिला धोरण कार्यशाळा नुकतीच अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश राज्याचं आगामी एकल महिला धोरण अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी तळागाळातील सूचना आणि शिफारसी संकलित करणं हा होता. या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत एकल महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेपासून ते त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि कायदेशीर प्रश्नांवर अगदी सविस्तर आणि सखोल चर्चा करण्यात आली. कार्यशाळेला विविध शासकीय अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, कायदे तज्ज्ञ आणि स्वतः एकल महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी एकल महिलांचं स्वावलंबन, पुनर्वसन आणि शासकीय योजनांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवता येईल याबाबत अत्यंत महत्त्वाच्या शिफारसी प्रशासनासमोर मांडल्या. विशेष म्हणजे ठाण्यातून आलेल्या या सर्व सूचनांचा विचार राज्यस्तरीय धोरणाचा अंतिम मसुदा तयार करताना केला जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात हे धोरण राज्यातील हजारो एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरणार यात शंका नाही.